यानंतर योगेश पाटील हे आपलं मनोगत व्यक्त करतील. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना अभिवादन करतो. इथं जमलेल्या समोर उपस्थित मित्रमैत्रिणींनो, मी राज्यसेवेचा 6 वर्ष प्रयत्न केलेत, परंतु मला कुठली पोस्ट राज्यसेवेच्या परीक्षेतनं मिळालेली नव्हती. PSI 2 वेळेस प्रयत्न केला, दोघे वेळेस अपयश आलं. मधल्या काळात फक्त 2012ला 1100 STIची ॲड आली होती, त्यावेळेस STI झालो. आणि 10 मे रोजी जेव्हा UPSCचा फायनल रिझल्ट लागला, मी STIमध्ये ऑफिस कार्यालयात असताना आमचे डेप्युटी कमिशनर जे मला फारसं सहसा कॉल करत नाही, त्यांनी कॉल केला आणि सांगितलं, फक्त विचारलं की वडिलांचं नाव काय. त्यांना योगेश पाटील माहीत होतं, फक्त कन्फर्म करायचं होतं. मी सांगितलं प्रकाश, आणि त्यांनी सांगितलं यू डीड इट, यू गॉट द 836 रँक, यू बिकम द IRS. आणि जेव्हा आम्ही मित्र UPSCच्या रिझल्टविषयी गप्पा मारायचो, त्यावेळेस असं वाटायचं की UPSCचा फायनल रिझल्ट येईल, त्यावेळेस मी खूप आनंदी होईल, उड्या मारेल, डोळ्यातनं अश्रू निघतील. असं काहीही झालेलं नव्हतं. मी खूप नॉर्मल होतो. त्याला कारणही तशीच होती. मागचा 10-12 वर्षाचा UPSCचा अभ्यास सुरू करण्याच्या अगोदरचा हा संघर्ष होता. माझं मूळ गाव मुक्काम पोस्ट निपाणे, तालुका एंडोल, जळगाव जिल्हा. आई निरक्षर होती. 2010पर्यंत दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची. वडील 7वी पास. 2 दिवसापूर्वी माझा गावात मोठा सत्कार झाला. 12 वाजेला कार्यक्रम संपला. वडील शेतात झोपायला गेले. एवढे कूल किंवा एवढे भोळापणा त्यांच्या अंगात भिनलेला आहे की मुलगा देशातली सर्वात मोठी एक्झाम पास झाला, ते रात्री शेतात झोपायला गेले. कारण की शेतात बैल असतात, बैल चोरीला जाऊ नये. आईला मी सेल्टे इन्स्पेक्टर असताना सेल्टे इन्स्पेक्टर 10 वेळेस असं प्रोनाऊन्स करून शिकवलं होतं की एका शब्दात बोल. आजसुद्धा बोलता आला नाही आईला की सेल्टेक्स इन्स्पेक्टर. आईला कोणी विचारलं तर बाजूवाले एखादा मुलगा असो त्याला सांगायला लावतं की सांग बाबा यांना की माझा मुलगा काय आहे. फक्त सांगते काहीतरी झालेलं आहे. आणि आज तर सेल टॅक्स IRS भेटले तर इन्कम टॅक्स किंवा एक्साईजमध्ये डेप्युटी कमिशनर हा शब्द तर आयुष्यभर बोलता येणार नाही असं वाटतं. 2001 पासून तर 2012पर्यंत गावात भाऊबंदकीच्या वादामुळं कोरडवाहू शेती आली होती. त्याच्या अगोदर बागायती शेती होती, थोडी सुबत्ता होती, परंतु वाटणी अशी झाली की कोरडवाहू शेती आली. 2009-10ला 2 विहिरी खोदल्या, परंतु अजिबात पाणी लागलं नाही. परंतु त्या विहिरी खोदल्यामुळं 2.5 ते 3 लाखाचं कर्ज झालं. मी ग्रॅज्युएशननंतर पुणे विद्यापीठातले सिंहगड कॉलेजला MCA केलं. त्याचं एज्युकेशन लोन 1,13,000, त्याचं व्याज असेल 2,30,000 झालं. मागच्या 1-1.5 वर्षामध्ये मी कर्जाच्या एवढ्या वेळख्यात अडकलो होतो की जवळजवळ 4.5 ते 5 लाखाचं कर्ज झालेलं होतं. UPSCचा इंटरव्ह्यूसुद्धा मी दिल्लीमध्ये एक मुलगा ओळखीचा झाला. त्यावेळेस त्याच्याकडनं 15 ते 20 दिवसापूर्वी म्हणजे इंटरव्ह्यूच्या अगोदर 3,000 रुपये उसने घेतले आणि मुलाखत दिली होती. तर मी असो किंवा माझं फॅमिली असो, कर्जाच्या पूर्ण विळख्यात आम्ही अटकलेलो होतो मागच्या 6-7 वर्षामध्ये. आणि त्याचा एकच मार्ग मला दिसत होता की मला UPSC क्रॅक करायची. तुम्हाला खोटं वाटेल मित्रांनो, मी आयुष्यात फार 5-6 दिवस सोडला तर हिंदू कधीच वाचला नाही. या मागच्या 1 वर्षात पूर्ण प्रोसेसमध्ये इंडिया एअरबुक फक्त एकच दिवस वाचलं आणि एका दिवसात स्टार्ट केलं होतं आणि संपवलं होतं प्रीच्या अगोदर. आपल्याकडं खूप गैरसमज असतात की UPSC पास व्हायचं म्हणजे तुमचं इंग्लिश खूप उत्कृष्ट पाहिजे. मला 12वीला 53.67% आणि इंग्रजीमध्ये फक्त 35 मार्क आहेत. 35 मार्क कोणाला मिळतात? ज्याला 26-27 मार्क असतात त्याला दया दाखवतो जो तपासणारा असतो, आणि ग्रेस मार्क अजून 35 मार्क आणि पास करतो. त्यामुळं इंग्रजी येत नसेल म्हणून मला UPSC करायचं नाही, आज डोक्यातनं विचार काढून टाका. दुसरी गोष्ट, आपण हिंदू, इंडिया बुक, इकॉनॉमिक सर्व याच्या खूप प्रचंड मागे लागतो. हे जर साहित्य वाचलं नाही तर आपण आयुष्यात UPSC पास होणार नाही असं काही नसतं. मी इंडिया बुक असो, हिंदू असेल, फारसं कधी मागे लागलो नाही. लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाईम असेल किंवा जो इंडियन एक्सप्रेस असेल, जे मला अवेलेबल व्हायचं त्याच्यातनं मी जगातील असेल, भारतातील असेल, राज्यातील असेल घडामोडींचं आकलन करायचो. माझं विश्लेषण असायचं, जमेल तेव्हा नोट्स काढायचो आणि तेच माझ्यासाठी खूप होतं. मला हिंदूची कमी कुठेही जाणवली नाही. दुसरी गोष्ट सांगतो की ऑप्शनलचा विषय, मी 2012ला पबॅड आणि पाली लिटरेचर देऊन मेन्स दिली होती. 2013ला सोशोलॉजीनं मेन्स दिली आणि आता सिलेक्शन झालं तर माझा इतिहास ऑप्शनल होता. दरवेळेस माझे ऑप्शनल चेंज झालेत. ऑप्शनलमध्ये एक मीच सांगतो की ऑप्शनल प्रीच्या अगोदरच तुमचा झालेला पाहिजे असं कधीच नसतं. माझे 3ही वेळेस ऑप्शनल प्री झाल्यावर मी ऑप्शनलची तयारी केली. यावर्षी तर जाधव सरांना सुद्धा सांगितलं होतं मी, ज्यावेळेस मी त्याच्याकडे इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो. 23 ऑगस्टला प्री झाली,
1 महिना मी ऑफिसला गेलो. त्यानंतर इतिहास ऑप्शनची सुरुवात मी सप्टेंबर एंडिंगला केली. तोपर्यंत मला जहांगीर अगोदर येतो का शहाजहान अगोदर येतो हे माहीत नव्हतं. डिनॅस्टीज कुठल्या आहेत, लोधी डिनॅस्टी, सय्यद डिनॅस्टी यांची क्रोनॉलॉजी माहीत नव्हती. तुम्हाला खोटं पटेल, मी यशस्वी अभ्यासिकेत बसायचो. तिथल्या माझ्या कोणाही मित्राला माहीत आहे की याचा इतिहास किती कच्चं होतं. परंतु त्या 70 ते 80 दिवसाच्या काळामध्ये 7 दिवस मला इतिहासाला लागले आणि फक्त 12 ते 15 दिवस जनरल स्टडीजचा अभ्यास केला. त्यापैकी सेकंड थर्डचा फक्त करंट अफेअर्स केलं. फोर्थ पेपर आणि एसएचा पेपर जाऊन बसलो. एसएचा पेपरला मला 135 मार्क्स आहेत की जे खूप चांगले मार्क्स समजले जातात. मी तिघे मेन दिले होते. मला एसएला कायम चांगले मार्क्स पडायचे कारण की मी समाजातील घटना तिथं विषद करायचो. या वर्षीचा एक्झाम्पल देतो. एसएला वरनं तुमचं पोस्ट सिलेक्ट होते, रँक सिलेक्ट होते. यावर्षी स्वाती पिटोले नावाची लातूरची मुलगी 250 रुपये पासला नसताना तिला आत्महत्या करावी लागली होती. मी माझ्या एसएच्या निबंधामध्ये, एसएच्या सेकंड एसेमध्ये त्याला पूर्ण 1 पेज दिलं होतं. स्वाती पिटोले सारख्या मुलीला जर भारतात आत्महत्या करावी लागते तर चंद्रावर जाण्यात आपला काय फायदा. मी कधीच प्रीला असेल मेन्सला आधी एकही टेस्ट सिरीज दिली नाही. एकही एसे 2 पेजच्या वरती कधीच दिला नाही. म्हणजे एसे लिहिलाच नाही. जाऊन बसायचो आणि एसे लिहायचो. परंतु जे काही लिहायचं असेल ते अगोदर डोक्यात असायचं. कुठेतरी ज्या घटना असतील तर त्या विषयाशी रिलेटेड असेल ते टाकायचं. शनी शिंगणापूरची घटना एसेमध्ये मेन्शन केली, स्वाती पिटोलेची घटना एसेमध्ये मेन्शन केली. जे जे आजूबाजूला दिसतं ते ओरिजिनल जसं तसं लिहिलं. पुस्तकी असेल ठीक आहे, पुस्तकं वाचा, परंतु पुस्तकं वाचायची राहिली, हिंदू राहिला, इंडिया बुक राहिला, स्वतःवर विश्वास ठेवा. समाजातील घटना जे तुम्हाला लोकसत्ता, मराठी जे पेपर असतात, पुढारी वगैरे ज्यातनं वाचायला मिळतात त्या घटना टिपा. महाराष्ट्रात दुष्काळासारखी परिस्थिती आहे, तुम्ही याच्यावर एसे काय तुम्ही पुस्तकं लिहू शकतात. तर जे काही असतं तर गैरसमज खूप आहेत MPSC UPSCच्या बाबतीत. असं काही नसतं की तुम्ही MPSC पास झालात तरच UPSC पास झालात, असं काही नाही. मी 6 वेळेस MPSCसाठी प्रयत्न केले, मला अपयश मिळालं. माझे मित्र म्हणायचे की तू ॲटलिस्ट तहसीलदार प्रांत तरी पाहिजे. परंतु कदाचित नियतीच्या मनात काही असेल, मला त्याच्या पलीकडे जास्त यश आज देण्यात आलेलं आहे. आता मी सांगतो ना हिंदू वाचू नका असं नाही. माझी रँक बघा 836 रँक आले. जेव्हा तुम्हाला रँक सुधारायची असते, 200च्या आत 300च्या आत आणायचे असतील तर ह्या गोष्टी काही मस्ट आहेत. मी सांगतो म्हणून हिंदू वाचू नका. परंतु गडचिरोलीतल्या एखाद्या मुलाला हिंदू अवेलेबल झाला नाही आणि त्याने UPSCचा अभ्यास केला नाही असं व्हायला नको. एखाद्या मुलाकडे पैसे नसतील आणि त्याला वाटलं की माझ्यावर कर्ज आहे, माझे वडील शेतकरी आहेत, तर तसं सुद्धा व्हायला नको. कर्जाचा विडख्यात असताना सुद्धा मी अभ्यास केला. मेन्सचा रिझल्ट, इंटरव्ह्यूच्या रिझल्टच्या 2 दिवस अगोदर माझे बाजूचे शेजारी होते. त्यांनी मला विचारलं की पाटील साहेब जर तुम्ही नापास झाले तर काय करणार. तर मी त्यांना सांगितलं होतं मी 1 बिघा शेती विकेल आणि पुन्हा अभ्यास करेल. इंटरव्ह्यू देऊन आलेलो होतो तर ते शेवटच्या दिवसांमध्ये अक्षरशः माझे नॉन पे बऱ्यापैकी सुट्ट्या होत्या. प्रीला सुट्टी होती, मेन्सला सुट्टी होती. खरं तर मागचा 1 वर्षाचा प्रवास फार जीव घेणं झालेला होता. 23 ऑगस्टला मेन्स होती, पूर्व एक्झाम होती आणि 17 जुलै रोजी माझा ॲक्सिडेंट झालेला होता. माझ्या हाताला प्लास्टर लागलं. पुढचे 15 म्हणजे प्री झाल्यानंतर सुद्धा माझी बोटं सकाळी ताट होत नव्हती. 10 दिवसात प्लास्टर लवकर काढलं गेलं होतं. मी सांगितलं होतं की मला प्लास्टर नको, मला अभ्यास करायचा आहे. 1 ऑगस्टला आलो. त्याच्यात 1.5 ते 2 वर्ष माझा अभ्यास पूर्णपणे बंद होता कारण की 2014ला इंटरव्ह्यू दिला, लगेच मी पुढच्या वर्षीची प्री नापास होतो UPSCची. त्यानंतर लग्न झालं. या सर्व घडामोडीमध्ये 1 ऑगस्टपर्यंत माझं 5 ते 10 पेजच्या वरती अजिबात पेज वाचणं झालेलं नव्हतं. आणि 23 ऑगस्टला पूर्वपरीक्षा होती. पुढचे 20 ते 22 दिवस 16 तास 15 तास जेवढा अभ्यास करता येईल प्लॅनिंग केलं, टाइम टेबल केलं. पहिल्या 15 दिवसातच मी पूर्ण सिलेबस आवाक्यात आणलेला होता. ज्यावेळेस आपण म्हणतो की पूर्वपरीक्षेला 1 वर्ष 2 वर्ष 5 महिने लागतात, सर्व खोटं आहे. मनात जर तीव्र इच्छाशक्ती असली, अभ्यास करण्याची दानत असली तर 20 दिवसात सुद्धा तुम्ही पूर्वपरीक्षा काढू शकता. मुलं म्हणतात की ऑप्शनची तयारी अगोदर पाहिजे. मी असे मित्र बघितले की त्यांचे 10-10 वेळेस ऑप्शनची तयारी झालेली असते. त्यात इतिहाससारखा विषय 2 वर्षानंतर सुद्धा म्हणतात की माझे नोट्स तयार नाहीत. मी सप्टेंबर एंडिंगला इतिहास सुरू केला, परंतु माझ्याकडे पॅलिओलिथिकपासून पूर्ण 5000 वर्षाच्या जगाच्या इतिहासाच्या एकोमेक नोट्स मी हँडरिटन काढलेल्या होत्या. का काढल्या होत्या? कारण की अभ्यासाची दानत होती. मुलं फक्त क्लास लावतात, आईवडिलांचे पैसे खर्च करतात, परंतु आपल्या मनातली जी तीव्र इच्छा शक्ती असते तर ती त्यांच्या प्रयत्नामध्ये अभ्यासाला बसताना दिसत नाही. सकाळी 8 वाजता लायब्ररीला येतात. एखाद्या मित्रांना बोलवलं की 1 तासात जेव्हा चहाला जातात, थोडा वेळ होतो. दुसऱ्या मित्रांना बोलवलं की नाश्त्याला जातात. 12 वाजतात, पुन्हा जेवणाची वेळ होते. 12 वाजता जेवण करून आले 1 वाजता की झोपतात तर 3 ते 4 वाजता उठतात. मला सांगा असा 5 वर्षाचा अभ्यास काय कामाचा. त्यापेक्षा 20-25 दिवस 3 महिने 2 महिने एवढाच अभ्यास करा, परंतु त्या दिवसातला प्रत्येक तास प्रत्येक मिनिटाचा तुमचा टाइम टेबल पाहिजे.
मी अभ्यास फार कमी दिवस केला, प्रीचा 20 ते 25 दिवस आणि मेन्सचा फक्त 60 ते 70 दिवस नवीन ऑप्शन घेऊन, आणि मला मेन्सला सुद्धा 630चा कट ऑफ ओबीसीचा 687 खूप चांगले मार्क आहे, 57 मार्काचं लीड मला मिळाले. राहिला शेवटचा टप्पा मुलाखतीचा. मुलाखतीच्या बाबतीत मी प्री मेन्सला घाबरायचो नाही, परंतु मुलाखतीचं टेन्शन होतं. टेन्शन असं होतं की पहिल्या वेळेस मला सुद्धा रजनी राजांचा पॅनल होता आणि 138 मार्क्स मिळाले होते. यावेळेस टेन्शन होतं. सर्वात जास्त विचार मी करायचो इंग्लिश विषयी, की आपलं जास्तीत जास्त अभिव्यक्ती तिथं व्हायला पाहिजे, आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. माझ्या मनात असं वाटायचं की मराठी तर तिथं शक्य नसणार, ट्रान्सलेटर देतील न देतील. दुसरी गोष्ट हिंदी आपल्या मराठी मुलांची फार वर्स्ट असते. मी जाधव सरांना भेटलो होतो. जाधव सरांनी सांगितलं, रमेश गोलोपांचं उदाहरण देऊन सांगितलं होतं की इंग्लिश बाबत जास्त भाऊ करू नको, तुला मनातल्या भावना मांडता यायला पाहिजे, आणि त्याच्यावर जास्त भर दिला. इंग्लिशचा विचार बाजूला केला. दुसरी गोष्ट सरांकडे मॉक इंटरव्ह्यू दिला. दुसरी संकल्पना आपल्या मनात ठासलेलं असतं की UPSCचा इंटरव्ह्यू म्हणजे सर्व प्रश्नाची उत्तरं बरोबर देणं, असं अजिबात नाही. तुम्हाला 20 प्रश्न विचारले, 10 प्रश्नाची उत्तरं जर येत नसतील तर स्पष्ट सांगा मला माहीत नाही, कारण की तुमचं माहीत नाही हे सुद्धा एक त्याचं उत्तर असू शकतं, लक्षात ठेवा. तर जाधव सरांनी आणि कुंजीर सरांनी माझा मॉक इंटरव्ह्यू घेतला होता. त्यांनी जवळजवळ 40 ते 45 प्रश्न विचारले होते. कुंजीर सरांनी मला सेल टॅक्सवर इतके प्रश्न विचारले की 25-30 प्रश्नापैकी मला फक्त 3 ते 4 प्रश्नांची उत्तरं देता आली होती. मी त्यांना इंटरव्ह्यू संपल्यावर सांगितलं की मला खूप प्रश्नांची उत्तरं देता आली नाही, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स डाऊन झालेला होता. व्हिडिओ शूटिंग त्याचं झाली होती. तेव्हा मला सरांनी सांगितलं, जाधव सरांनी, की तू सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायलाच पाहिजे असं अजिबात अपेक्षित नाही. ते वाक्य मी माझ्या डोक्यात कोरून ठेवलंय. जे याच्या पुढं जे काही सर्व इंटरव्ह्यू देत असतील राज्यसेवा UPSCच्या, लक्षात ठेवा, कारण की अभ्यासक्रम एवढा वास्ट असतो की सर्व गोष्टी तुमच्याला कव्हर होणं शक्य नसतं. त्यामुळं सर्वच विषय तुम्हाला माहीत पाहिजे असं नाही. त्यांचे प्रश्न अनएक्सपेक्टेड असू शकतात, परंतु आपण याचा विचार करतो की मला काही प्रश्नाची उत्तरं आली नाही तर काय होईल, त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. दिल्लीला गेल्यावरती तर श्रीकर परदेशी सर असतील जे PUमध्ये आहेत, संगीता गोलबोडे मॅडम ज्या इन्कम टॅक्समध्ये आहेत, सतीश जाधव IRS सर, त्यानंतर सुगंध राजाराम, ह्या सर्व माननीय व्यक्तींनी माझा मॉक इंटरव्ह्यू घेतलेला होता. त्यांनी फार चांगला फीडबॅक दिलेला होता, त्यामुळं तिथं माझा आत्मविश्वास वाढलेला होता. तरी मी हे सर्व मॉक इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये देण्याचा अट्टहास केलेला होता, परंतु वाजीराम आणि रवीला मी मॉक इंटरव्ह्यू हिंदीमध्ये दिला आणि तो माझा एक्सलंट मॉक इंटरव्ह्यू ठरला. त्यामुळं जो शेवटचा 7 एप्रिलला माझा मॉक इंटरव्ह्यू जो ओरिजिनल इंटरव्ह्यू होता UPSCचा, तर तो मी हिंदीमध्ये दिला आणि त्याचं खूप चांगलं कम्युनिकेशन झालं. 40 ते 45 मिनटं माझा इंटरव्ह्यू चाललेला होता. हेमचंद्र गुप्तांचं पॅनल होतं, त्यापैकी जवळपास पहिलाच इंटरव्ह्यू असल्यामुळं बऱ्यापैकी ते सुद्धा फ्रेश होते आणि मला सुद्धा उत्तर देताना उत्साह वाटत होता. मी जर इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू दिला असता किंवा मराठीमध्ये हट्ट धरला असता तर कदाचित माझं सिलेक्शन झालं नसतं असं मला वाटतं, कारण की 8-10 मार्क कमी पडले असते तर मी लिस्टच्या बाहेर होतो, परंतु आज 836 रँक सिक्युअर केली आहे. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस स्वतःच्या मनात कॉम्प्लेक्स भरून घेतो आणि UPSCला एका साच्यात बांधून घेतो की एवढं सर्व केलं तरच तू UPSC पास होशील, असं अजिबात नाही. ते भारतातील प्रत्येक मुलाला शक्य नसतं. जो सर्वात हुशार ब्रिलियंट मुलगा असेल त्याला शक्य होईल, सुसंपन्न मुलाला शक्य होईल, परंतु गडचिरोलीच्या जंगलात राहणाऱ्या एखाद्या शेवटच्या मुलाला एवढं सर्व रिसोर्सेस मिळणं शक्य नसतं. म्हणून त्याने UPSC करायची नाही का, तर त्याने करायला पाहिजे. तो जर डिझर्व असेल, त्याच्यात कॅलिबर असेल, उद्याच्या प्रशासनात जर तो चांगलं कार्य करत असेल तर तो नक्कीच या भारताच्या पोलादी चौकटीत यायला पाहिजे. तर त्यामुळे लक्षात ठेवा, रिसोर्सेस नसताना सुद्धा तुम्ही UPSC काढू शकतात, फक्त तेवढी मनाची तीव्र इच्छा पाहिजे. मी यशस्वी अभ्यासिकेत अभ्यास करायचो. मी 3 ते 4 दिवस आंघोळ सुद्धा करायचो नाही. उठलो की डायरेक्ट लायब्ररीत जाऊन बसायचो. तर कारण की त्याला कारण होतं की मला माहीत होतं मला प्रचंड कर्ज माझ्यावर झालेलं आहे. STI जॉबवर मी कर्ज फेडू शकत नाही. दुसरी गोष्ट, मी STI असताना सुद्धा मला त्या जॉबमध्ये अंडर एम्प्लॉय वाटायचं. तिसरी गोष्ट होती की मला वाटायचं की ज्यावेळेस मी वृत्तमानपत्र वाचायचो, न्यूज बघायचो, संताप यायचा, त्या संतापाला वाचा मी माझ्या अभ्यासात न फोडायचो. 15-12 तास स्वतःचे रेकॉर्ड स्वतः मोडायचो आणि तसा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे खूप दिवस अभ्यास करण्यापेक्षा कमी दिवस करा, परंतु एका तीव्र इंटेन्सिटीनं करा, प्रचंड इच्छाशक्तीनं करा. बस एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.